नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एखाद्या वस्तूवर जीएसटी कशा प्रकारे लावला जातो किंवा जीएसटी कसा काढायचा असतो। म्हणजे हे सर्व तुम्हाला बेसिक जी माहिती आहे ती सर्व तुम्हाला या व्हिडिओतून मी आज सांगणार आहे। चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला या व्हिडिओतून ती संपूर्ण माहिती मिळणार आहे जी आजकाल म्हणजे सर्वांना माहित असणं खूप गरजेचं आहे। कारण आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आपण जातो, मग कोणत्याही दुकानामध्ये असू दे किंवा कोणत्याही शॉप मध्ये असू दे किंवा कोणतीही वस्तू आपण खरेदी करत असतो, तर तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिथे जीएसटी लावला जातो। तर हा जीएसटी म्हणजे नेमकं काय आणि तो जीएसटी किती टक्क्यांचा असतो, तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, प्रत्येक वस्तूवर जीएसटी हा वेगवेगळ्या प्रकारे लावला जातो। म्हणजे एखाद्या वस्तूवर 10% असतो, एखाद्या वस्तूवर 15% असतो, एखाद्या वस्तूवर 18% असतो, 20% असतो। तर अशा प्रकारे हा जीएसटी लावला जातो। तर हा जीएसटी म्हणजे नेमकं काय आणि तो जीएसटी म्हणजे आपण ती मूळची जी रक्कम असते ती कशी काढायची आणि जीएसटी जो असतो तो कसा काढायचा, हे आपण सर्व या व्हिडिओमधून नक्की पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। आपण पहिल्यांदा बघूया की जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे। जीएसटी म्हणजे नेमकं काय ते आपण पहिल्यांदा पाहूया। तर बघा, या जीएसटीचा जो फुल फॉर्म आहे तो आहे गुड्स। गुड्स म्हणजे माल, बरोबर। त्यानंतर एस म्हणजे सर्व्हिसेस। एस म्हणजे काय? सर्व्हिसेस म्हणजे सेवा, नोकरी। आणि इकडं आहे टॅक्स। टॅक्स म्हणजेच कर। तर बघा, शासन आपल्याकडून काय करतं की प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर आपल्याला टॅक्स आकारला जातो आणि त्या टॅक्सलाच आपण जीएसटी असं म्हणतो। तर बघा, आता प्रत्येक ठिकाणी जीएसटी आहे, त्यामुळे प्रत्येकाला याची बेसिक माहिती माहित असणं खूप महत्वाचं आहे। समजा आता आपण एक इथे एक्झाम्पल घेऊया अगोदर, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। तर बघा, समजा तुम्ही एक वस्तू 5,000 रुपयाला खरेदी केली आहे। तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात आणि तुम्ही एक वस्तू 5,000 रुपयाला खरेदी केली आणि त्या वस्तूवर 18% जीएसटी लावलेला आहे, बरोबर। तुम्ही एखादी वस्तू 5,000 रुपयाला खरेदी केली आणि त्या वस्तूवर 18% जीएसटी लावलेला असेल, तर त्या वस्तूची किंमत किती होईल हे आपल्याला काढायचं आहे। बघा, वस्तूची मूळची किंमत आहे 5,000 रुपये। वस्तूची मूळची किंमत 5,000 रुपये आहे आणि ती वस्तू जर आपल्याला 18% जीएसटीने लावली असेल तर त्याची किंमत किती होईल त्या वस्तूची ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण। आणि बघा, जीएसटी काढण्याचे एकूण 3 प्रकार तुम्हाला मी सांगणार आहे। त्यापैकी तुम्हाला जो प्रकार सोपा वाटेल तुम्ही त्या प्रकारे जीएसटी काढू शकता। तर बघा, यातला आपण पहिला प्रकार पाहणार आहोत। तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही दुकानात जरी गेलात तर तिथे जाऊन तुम्ही स्वतः तो जीएसटी काढू शकाल। त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे हे पण तुम्ही काढू शकाल आणि जीएसटी लावल्यानंतर ती वस्तू किती रुपयाला आपल्याला मिळेल हे पण तुम्ही काढू शकाल। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना। आता बघा, आपण व्हिडिओकडे वळूया। तर बघा, यामधला तुम्हाला मी टाईप 1 सांगणार आहे अगोदर। टाईप 1 सांगणार आहे, तर ते तुम्ही लेखी सुद्धा काढू शकता। आणि जे बाकीचे जे 2 प्रकार आहेत त्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तुम्ही मोबाईलवर किंवा तुम्ही कॅल्क्युलेटर तुम्ही ते काढू शकता। पण हे जर तुम्ही टाईप 1 बघितलात तर हा तुम्ही स्वतः काढू शकाल, एकदम सोपा आहे। काय करायचंय बघा, 5,000 लिहायचं, गुणाकारामध्ये हे 18 करायचं आणि टक्के आहे, टक्के म्हणजे 100 असतं म्हणून भागिले 100 करायचं आणि फक्त या वस्तूला भाग द्यायचा आहे। बघा, 2 झिरो गेले, 2 झिरो गेले। आता या दोन्हींचा आपण गुणाकार करणार आहोत, तर 18 पंचे येतं 90 आणि हा झिरो 900, म्हणजेच 900 रुपये आपल्याला जीएसटी त्या वस्तूवर लागणार आहे। 5,000च्या वस्तूवर 18% म्हणजेच 900 रुपये आपल्याला जीएसटी लागणार आहे। आणि मग ती वस्तू आपल्याला 5,000ची वस्तू आपल्याला त्यामध्ये जर आपण 900 ऍड केलं तर ती वस्तू आपल्याला 5,900 रुपयाला मिळणार आहे। तर एकदम सोप्या प्रकारे
तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जीएसटी काढू शकता। एकदम सोपा टाईप आहे हा, तर हा जो टाईप आहे तो कुणीही एकदम सोप्या प्रकारे काढू शकेल। आता जे पुढचे 2 टाईप आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, पण तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल, मोबाईलला तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पाहावं लागेल। तर बघा, हा झाला टाईप नंबर 1। आता आपण टाईप नंबर 2 बघूया। तर बघा, टाईप नंबर 2 आपण पाहणार आहोत। जर तुमच्याजवळ मोबाईल असेल आणि जर तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला तीच वस्तू घ्यायची आहे 5,000 रुपयाची, 18% त्याला जीएसटी आहे, तर तुम्ही पटकन मोबाईलवर सुद्धा काढू शकता। काय करायचं आहे, अगोदर 5,000 हे टाईप करायचं, गुणिले चिन्ह द्यायचं आणि इथं अगोदर पॉइंट द्यायचा आणि नंतर हे 18 लिहायचं, बरोबर। आता इथं आपलं उत्तर लगेच येणार आहे। जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं तर तुमचं उत्तर लगेच येणार आहे। याचं उत्तर 900 येतं, याचं उत्तर 900 येतं आणि हेच 900 आपण प्लस 5,000 मध्ये करणार आहोत आणि मग 5,900 रुपये आपल्याला त्या वस्तूसाठी द्यावे लागणार आहेत। तर हा झाला टाईप नंबर 2। आता आपण टाईप नंबर 3 पाहणार आहोत। मग तुम्हाला यापैकी जी मेथड सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे जीएसटी काढू शकता। तर बघा, आपण टाईप नंबर 3 पाहणार आहोत। टाईप नंबर 3 काय असणार आहे बघा, एकदम सोपा आहे तो सुद्धा। ही आहे अशी संख्या फक्त कॅल्क्युलेशनला मांडायची। बघा, 5,000 गुणिले चिन्ह आणि 18 टाईप करायचं आणि जे टक्केचं चिन्ह असतं ते टक्केचं चिन्ह काय करायचं, तुम्ही असं प्रेस करायचं आणि हे तुम्ही फक्त एवढंच केलं तर इथं लगेच तुमचं उत्तर 900 असं येतं। आणि मग या 900 मध्ये तुम्ही हे 5,000 रुपये तुम्ही ऍड करू शकता आणि 5,900 हे आपल्याला ही वस्तू 5,900 ला आपल्याला मिळणार आहे। कशी मिळणार आहे, जीएसटी सकट आपल्याला ती वस्तू मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला मी यामध्ये 3 टाईप सांगितलेले आहेत आणि एकदम सोप्या प्रकारे सांगितलेले आहेत की कोणत्याही वस्तूचा जीएसटी कसा काढायचा असतो। तर तुम्ही अशा प्रकारे आणखीन भरपूर एक्झाम्पलचा सुद्धा सराव करू शकता। आता जर तुम्ही बाहेर गेलात दुकानात कोणत्याही आणि तिथे जर तुम्हाला 1% जीएसटी विचारला असेल तर तुम्ही त्याचंही उत्तर तुम्ही अशा प्रकारेच काढू शकता। पण जर 1% पेक्षा कमी तिथं जीएसटी लावला असेल, समजा जर 0.5% लावला असेल जीएसटी, कारण लहान लहान वस्तूंवर असा जीएसटी आहे, तर 0.5% जर जीएसटी लावला असेल, म्हणजे कोणत्याही वस्तूवर असू दे, जर तुम्हाला 1%च्या आत जीएसटी सांगितलं असेल तर इथं अगोदर पॉइंट घ्यायचा आणि पॉइंट नंतर तुम्हाला इथं 0 घ्यावाच लागतो, 0 घ्यावाच लागतो। आता 0.5% विचारलाय त्यामुळे इथं 0.5 तुम्हाला करावं लागेल आणि मग तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला कितीही टक्क्यांचा जीएसटी असू दे तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे काढू शकता। त्या वस्तूची मूळची किंमत पण तुम्हाला समजेल आणि ती वस्तू जीएसटी ऍड करून किती रुपयाला आपल्याला मिळणार हे पण तुम्ही काढू शकाल। तर हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा होता। बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।